नमस्कार, मी शीतल आणि आज आपण पॅरेंटिंग करत असताना लहान मुलांना शिस्त कशी लागेल किंवा ती कशी लावू शकतो आपण ह्याबाबत आपण आज बोलणार आहोत. प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलाला शिस्त असावी. तर जर असं आपल्याला वाटत असेल तर सगळ्यात पहिले पालकांनाही शिस्त असणं गरजेचं आहे. कारण मुलं हे आपल्याचकडनं गोष्टी शिकत असतात, आपल्याला ऑब्झर्व करत असतात आणि त्यातनं ते स्वतः त्या गोष्टी आत्मसात करत असतात. म्हणून पालकांना शिस्त असणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना मारून झोडून रागवून शिस्त कधीच लागणार नाही. त्यांच्या कलाने घेतलं तर मुलांना ती शिस्त लागेल किंवा त्या चांगल्या गोष्टी ते करतील. नंतर बऱ्याचशा पालकांची तक्रार असते की मुलं सकाळी लवकर उठत नाही, ब्रश करायला, आंघोळ करायला ऐकत नाही. तर अशा वेळेस काय करावं की लहान मुलांना गोष्टी करताना गमती जमती केल्या तर त्या आवडतात. तर मुलांना आंघोळ करताना पाण्यामध्ये खेळायला खूप आवडत असतं, म्हणून ते लवकर बाथरूमच्या बाहेर येत नाही. जर त्यांना आपण सांगितलं की तू ठीक आहे, तू एवढा वेळ घे आणि तू ह्या वेळामध्ये तू आवरलं पाहिजे, मग त्यांचाही हेतू साध्य होणार. तेही आवडीने गमती जमती करत त्यांचं काम ते पूर्ण करतील. नंतर मुलं बऱ्याचदा पसारा करतात घरामध्ये. पुस्तकांचा पसारा असतो, खेळण्यांचा पसारा असतो. मग त्या आईबाबांना आवरणं खूप जीवावर येतं. त्यावेळेस मग त्यांना आपण सतत ओरडलं की नाही, तू पसारा केलाय, तू हे ऐकलंच पाहिजे, असं न करता जर आपण त्यांच्याकडनं ते काम कॉन्ट्रीब्यूट करून घेतलं, म्हणजे त्यांना सांगितलं की चल आज आपण हा पसारा आवरूया, तू काही काम कर आणि मी हे काम करते, बघूया कुणाचं चांगलं काम होतंय आणि लवकर होतंय, असं जर सांगितलं त्यांना, असं जर टार्गेट दिलं तर ते नक्की ते आवडीने काम करणार आहेत. लक्षात ठेवा, मारून झोडून रागवून लहान मुलांना शिस्त ही कधीच लागणार नाही. जर त्यांच्या कलाने आपण घेतलं तर नक्की शिस्त तर लागेलच, पण शिस्त असं न म्हणता त्यांना चांगल्या गोष्टींची सवय मात्र नक्की लागणार आहे. तर जरूर ह्या गोष्टी करून बघा, नक्की तुम्हाला फरक जाणवणार आहे.